नमस्ते मित्रांनो, आपण सध्या आहोत जुना हिंद केसरी बैलपोळा मैदान माळशिरस या ठिकाणी. मित्रांनो, या ठिकाणी आज भव्य दिव्य असं सुंदर जुना हिंद केसरी बैलपोळा मैदान संपन्न झालं आणि आपल्या समयेत प्रसिद्ध बैलगाडी मालक अजित शेठ जगताप आहेत, हिंद केसरी चिक्या बैलाचे मालक. आणि मित्रांनो, चिक्या या मैदानामध्ये दुसऱ्यांदा हिंद केसरी गुलालाचा मानकरी ठरलेला आहे. मागील वर्षी या ठिकाणी त्याने प्रथम क्रमांक पटकावला होता आणि यावर्षी त्याने द्वितीय क्रमांक पटकावलेला आहे. यावर्षी चिक्या आणि वजीरची जोडी पळाली. आपल्या समयात अजित शेठ आहेत. शेठ नमस्ते. नमस्ते. काय सांगाल, आजचा आनंद कसा आहे? सलग दोनदा हिंद केसरीचा गुलाल घेणं ही फार मोठी भाग्याची गोष्ट आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझ्या गावच्या मैदानाला बैलांनी सलग 2 वर्षे, पहिल्या वर्षी 1 नंबर आणि दुसऱ्या वर्षी 2 नंबर जो केलाय, तो जो आनंद असतो त्या मालकाचा की तो खूप मोठा असतो. म्हणजे आज शब्दात व्यक्त करता येत नाही ते आनंद. मला आज मनातून असं झालेलं आहे, प्राऊडफुल. आतून एक हृदय जे आहे ना आपलं, हे एक मनाला सुकून आहे. तो ते कशात मिळत नाही आपल्याला. सकाळी तुमची मुलाखत आपण लाईव्हमध्ये घेतली. लाईव्हमध्ये जवळपास 3 ते 3,500 लोक सातत्याने ती बघत होते. कंटिन्युटी तेवढी होती लाईव्हची. तर बऱ्याच जणांचं असं म्हणणं आलं की दादा तुम्ही लाईव्हमध्ये घेतलं, लाईव्हमध्ये आम्ही त्यांचे विचार ऐकले, पण प्रत्यक्षात मुलाखतीमध्ये पण तेच प्रश्न 2-3 विचारावेत जेणेकरून आम्हाला ते पाहताना यावेत. तर हा जो तुम्ही सलगचा गुलाल घेतला आहे, स्वतःच्या भागामध्ये मैदानात गुलालात राहणं ही फार मोठी गोष्ट असते आणि त्यातल्या त्यात द्वितीय क्रमांक पटकवणे आणि हिंद केसरीचा गुलाल घेणं ही फार मोठी महत्त्वाची बाब असते. तर आज गाडीवरती जॉकी कोण होतं? आज आपला प्रचंड ड्रायव्हर होता. प्रशांत ड्रायव्हरच्या विषयी काय सांगाल? छान आहे. आज आपल्या क्षेत्रामध्ये जसं आमचं अटील ड्रायव्हर आहेत, बरोबर, तसे प्रशांतनं खूप मोठं नाव केलं आहे तिचं. बरोबर. छान गाडी हाणतो. हाताची मुवमेंट, त्याचं जे मुवमेंट काल पकडताना बैलाचं मुवमेंट त्याला फास्ट कळतं. आपल्या बैलापेक्षा वजीरचं मुवमेंट त्याला खूप मोठं आहे. बरोबर. तसं आता जॉकी बैलाचा अटीलच आहे आमच्या, बरोबर, अटील ड्रायव्हर आहेत. बरोबर. तसं त्या बैलाचं जॉकी ते आहेत आणि त्याला हे आपला बैल छान पळतो. बरोबर आहे. म्हणजे ते मुवमेंट जमलं पाहिजे. दोन्ही ड्रायव्हरचं कॉम्बिनेशन एवढं मोठं आहे बरं का. हे अटील ड्रायव्हर हा अष्टबैलू ड्रायव्हर. अष्टबैलू काय, ते व्यक्तीला का राग येत नाही. बरोबर आहे. तसंच प्रशांतचं आहे. मी माणसात मिसळून राहणार माणूस. दोघांचं कॉम्बिनेशन होऊन ती गाडी पळली जाते. गाडी आमची ज्यावेळेस पळाली त्यावेळेस गुलालच घेतलेला आहे. दोन्ही हिंद केसरीला 3 केला कोरेगावला, आत्ता 2 झाला. म्हणजे कोऑर्डिनेशन एवढं भारी होतं. जेव्हा गाडी कडन लागली आपली कोरेगावला, त्यावेळेस सेमी पाहण्याचा होता. बरोबर. गाडी ही 1.5 ते 2 टांग्याने कडन लागली गाडी. कडन लागली आणि पब्लिकमधून लागणं तेवढं सोपं नाही. मित्रांनो, नुसतं यशस्वी बैलगाडी मालक होणं किंवा फायनलचं गुलाम घेणं जेवढं महत्त्वाचं असतं, तेवढं चालकाविषयी अभ्यास बैलगाडी मालकाचा तेवढाच स्ट्रॉंग असावा लागतो की गरजेचं आहे. कुठल्या पद्धतीने कोणता नंदी कोणत्या चालकाच्या हाताखाली आल्यानंतरनं ती गाडी गुलाल घेऊ शकते, हा अभ्यास असणं गरजेचं आहे. शेट बऱ्याच दिवसानंतर मैदानामध्ये आलाय, काय कारण आहे? दिसत नव्हता मैदानात. काय झालं तर बरं का, पाठीमागं थोडासा आमच्या प्रोजेक्टचा विषय चालू होता माझा. त्याच्या संदर्भात मी थोडं बैलाला फोकस 3-3.5 महिने कमीच केला होता. थोडं माझ्या दिल्लीला वगैरे विजिट होत्या, थोडं कानपूरला वगैरे आम्हाला त्या काय म्हणजे माहिती घ्यायची होती आम्हाला. स्टडीज चालू होता त्याचा आपला स्वतःचा बरं का. तो स्टडी पूर्ण करण्यासाठी मला इकडे फोकस केला तर तिथं मला करता येत नव्हता. ॲज वेल माझी जी कंपनी बाकीची आहे ती माझी मेहुणी वगैरे माझी जी आहे टीम सगळी 10-11 मेन मॅनेजर आहेत, ती सगळी टोटल लोक ती बघत होती. मग तिथं मला वेळ देण्याची गरज नव्हतीच मला वास्तविक पाहता. माझ्या कंट्रक्शनमध्ये माझ्या पण नवीन प्रोजेक्टसाठी. प्रोजेक्टसाठी. तर आता हे बैलाचा ड्रायव्हर पाहत होते, हे तर वेळ जायचा. मैदानात आलं की काय व्हायचं माहिती आहे, ते 2 दिवस चिकड डोक्यात असतं ते. व्यवसायामध्ये आपण मग ती नाही ना मग साध्य करू शकत नाही. आणि आत्ताच्या काळामध्ये ह्या कोरोनापासून बरं का, सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं काय, व्यवसाय खूप डुबले आहेत तुम्हाला सांगतो. ह्याच्यातून आमच्या कंपन्या टिकल्यात तुम्हाला सांगतो. आणि आता आम्ही जे नवीन जे करतोय बाबा, ते खूप चांगला प्रोजेक्ट आहे. ते आम्ही जेव्हा डेव्हलप होईल ना, तुमच्या सगळ्यांना युट्यूबर्सला बोलवून मी त्याचं मार्केटिंग आणि लॉन्चिंग करणार आहे. बरं, वा, धन्यवाद त्या संदर्भात. आणि दुसरं म्हणजे तुम्हाला सकाळी लाईव्हमध्ये 2 प्रश्न विचारले होते. ते म्हणजे येडा चित्ता आणि शहाणा कडतोस, ह्या 2 नव्या शिलेदारांकडे, ह्या 2 नवीन चेहऱ्यांच्या नंदीकडे पाहिल्यानंतर काय वाटतंय भविष्य ह्या दोन्हींचं? हे सेपरेट म्हणायचं नाही. चिक्या, गोड, बकासूर आणि मथुर ह्याची कॉपी आहेत साहेब. ती कॉपी मी सांगतो, ती मथुरची कॉपी ती होय. आणि ही पांढरी आहे सोन्या, ही ह्याची कॉपी. मी सांगतो ती बैल 100% टिकणार. जशी आता आपण म्हणतो ना, म्हणजे आता पाठीमागं सजा सचिन आमचा बरोबर आणि लक्ष्या, ही जी गाडी पळती बरोबर, त्यांनी त्यांचं सिद्ध केलं. अशी त्या गाडीने ह्या मैदानाला सिद्ध करून दाखवलं. म्हणजे येड्या चित्त्याला ज्यावेळेस खाली घेऊन जातात त्याच्यावेळी इतक्या रील व्हायरल झाल्यात. मला इतकी लोक म्हणतात इतका जबरदस्त, ती एवढी अग्रेसिव्ह गाडीत बसताना म्हणजे मी चर्चा करतो, आले मला ती मिळून दाखवते बैल असं कसा धरलाय हो, असा धरला लागतो मला बैल. ती काय होतंय बरं का, थोडा बैल खूपच अग्रेसिव्ह आहे बरं का. आणि सगळ्यात महत्त्वाचं त्या मुलांना मानलं पहिलं, ती धरतात ना पोरं, मानलं पाहिजे. शेवट सांगतो माहिती आहे का, ती पोरं
खरंच काळजात खूप मोठे आहेत बरं का ते. आणि शहाणा काढतोसच्या पळाविषयी काय सांगा? छान आहे, त्याचा पळ कसा आहे बरं का, दिसून येत नाही, पण बैल खोंड हा खालूनच निघतोय बरं का, तो निघतोय आणि त्याला कुठं पळायची कळते हो, त्याला सगळ्यात महत्वाचं ते लागतं बैला त्यात शहाणपण. शहाणपण, आणि खरंच त्याचं नाव वेडा होतं, पण त्याला शहाणा नाव केलं, तो शहाणा झालाय. आणि तुम्हाला सांगतो, तो खोंड अजून जसा जसा पळतो ना चांगल्या बैऱ्यामध्ये, त्याला एवढी आयडियल बैलाला की त्याच्या अक्षरशः बरं का दम आहे होत्या बैलामध्ये पळण्याचा. बरोबर. आणि 100% एक काळ त्याचा एवढा मोठा येणार आहे बरं का, तुम्ही बघत राहा. नेक्स्ट माझ्या आजची बाईट तो घडवून दाखवणार. हे तुमचे बोल आहेत, हे भविष्यामध्ये ज्यावेळेस तो हिंद केसरीचा गुलाल घेईल ना, त्यावेळेस त्या रीलमध्ये तुमची ही आवाज 100% असणार की अजित शेठ असं म्हणले होते. ते खरंच भविष्य होतं आणि ते त्यांचं बोललेलं, कारण की ही अनुभवी माणसं आहेत, बिझनेसमॅन माणसं आहेत, महाराष्ट्रभर, देशभर, विदेशात फिरत असतात. आपल्यापेक्षा ह्यांना जास्त अनुभव आहे, कारण की अजित शेठ यांचं शिक्षणही खूप झालेलं आहे. त्यांनी सांगितलं की मी शिकलो, माझे बिझनेस चालू आहे, तरी नवीन प्रोजेक्ट तयार करत असताना त्यांना शिकावं लागतंय. तर आयुष्यामध्ये कुठलीही गोष्ट करत असताना पहिल्यांदा शिकावंच लागतंय का? कुठला तुम्ही बैलाचा हा पण हा आता व्यवसाय झालेला आहे. बरोबर आहे. तुम्ही खेळ हा 100% आहे, खेळाबरोबर व्यवसाय आहे, बरोबर. तर कुठली शिकावं लागते. मी बैल घ्यायच्या आधी लोकांना माहित नाहीये, मी एक 14 लाख रुपयाचा बैल घेतला शिवा नावाचा, ह्याच्या आधी. त्या लोकांनी 100% मला काहीच कळत नव्हतं. बैल सेम जातीचा, पण बैल 3-4 मैदानामध्ये 1 नंबर केला. तिथनं बैल तो पळाला ना, जालन्यात नाला. ठीक आहे, मी काय त्याच्यावर काही लय बाष्प करत नाही, मला अनुभव आला. बैल कसा घ्यायचा, मग आबांनी थोडं चर्चा केली, मदन आप्पा हे जे साधारणपणे बाकीच्या लोकांचा अनुभव घेत थोडं मैदानात जायचो मी महिन्यातनं. बैल लागतो आपल्या कळचा डोक्यात. सगळ्यात महत्वाचं तुम्हाला पाहिजे दोन्ही साईडनं पळणारा बैल, आणि बैल ठाम लागतोय निकाला जाणारा. मग बैल हुडाकताना असा बैल मिळणं सोपं नाही, आणि पैसा किती पण मोजा लागणार. पैशाचा डोक्यात माझ्या तो विषयच नव्हता, मला बैल तसा होता. मग आबांनी मला हा बैल सुचवला, शेवळ्यापाणी आपल्या, म्हणजे आबांनी सुचवलेला हा नंदी आबांनी सुचवला मला. आणि आबांचं माझं पार्टनरशिपमध्ये बैल घेत चाललं होतं, मला ते पण सांगतो. आम्ही काय झालं, पाखऱ्या बैल आमचं आमचं ठरलं होतं घेत होतो का, पण प्रॉब्लेम काय झाला, पाखऱ्यावाल्यांची किंमत आम्हाला त्यावेळेस लय वाटायची, एकदम ते 75 लाख 80 लाख असं व्हायचं. मग आबांचं मत काय होतं की एवढं पैसे देणं आम्हाला योग्य नव्हतं. मला मी तर नवीन होतो, सांगितलं आपल्याला बैल घ्यायचा आहे तर पाखऱ्याच प्लॅनिंग करू म्हटली. थोडंसं त्यांना इजू भावनं इजू काळेंनी समजून सांगितलं, पण योगाने ही बैल त्यावेळेस चर्चेत आला. मग आप्पा ड्रायव्हर आमचा करुंड्याचा, आप्पा ड्रायव्हर मला बोलला, आणि आबांनी ते आमची मिटिंग घडून आणली सगळी त्या दिवशी. आल्यानंतर आम्ही 4-5 मैदानं आम्ही बघितलं बैल, तर त्यांनी 20-21 मैदानात 17 मैदान गुलात राहिला. कोण खाल्लं निघत होता जास्त. मग ठरलं आमचं हे घ्यायचा, मालकाला विकायचा नव्हता. पण मालकाची माझी एक मैत्री तयार झाली, बैलाच्या मार्फत नाही. माझ्या मशीन जे व्यवसाय माझा मराठभर आहे ना, ते 40 गावामध्ये त्यांच्या गावात माझ्या मशीन चालायच्या. मग त्यांना प्रेम आहे, तिकडं मशीन म्हणलं का ना, अशी आपल्याकडे विहिरीकडे मशीन आहे त्या. आता माझ्या वैयक्तिक 60 मशीनचा मी मालक आहे, म्हणजे सगळ्या महाराष्ट्रावर चालतात त्या. त्याच्यामुळे काय झालं, त्याचं प्रेम त्यांच्या भागात 5-7 मशीन पंपावर दिसतात. मग त्यांना ते 40 गावाला काय वाटलं, लई मोठी पार्टी असं. मग त्या प्रेमापोटी त्यांचं मत काय, त्यांनी सगळ्याला बैल मागितलं. पार्टी मोठी नाही, प्रेमापोटी दिलाय मला. त्यांनी एकच समजलं, दिला तर शेटला बैल त्याचा. लाजकाचं ते काय म्हणले, नवीन माणूस आहे म्हणले, अक्षरशः शेट माझी एकच आकडा 55 लाख बैल. मी त्यांना 55 लाखच घेऊन गेलो, वरनं 1000 नेताना मी रितसर व्यवहार केला बैलाचा. इतका रितसर व्यवहार केला आबांनी मला, इजू काळेंनी आमच्या बरं का, टोटल टीमनं मला अक्षरशः बरं का. आणि त्यांची ती 6 काय ती फेरतले सगळे बैल त्यांचे पण अध्यक्ष होते. आम्ही 40 जणांनी ह्या बैलाचा व्यवहार केला, घाटातली सगळी होती टीम सगळी. इतका खुला व्यवहार झाला की मला बैल लाभला बरं लाभला. आणि ती मानसिकता ठेवून एकदम मनामध्ये कुठली दुसरी चुकीची भावना न ठेवता मन मोकळे तुम्ही व्यवहार सगळे केले, त्यामुळे तुम्हाला ते मालकांना देताना सुद्धा घेणे सांगतो मी. तुम्ही रितसर नोटरी करून व्यवहार करून बैल घ्या, ते तर दाखवा. तुम्ही 10 ला 10चा सांगा, विनाकारण जास्त सांगण्याच्या पायात काय झाले, लोकांची बैल विकली जात नाहीत आता. बरोबर आहे, जास्तीच्या किमतीला हवा शिरती लगेच. त्यांनी 50 ला मागितला, असं व्यवहार होत नाहीत. मी सांगतोय काय की रितसर मोठ्या मालकांना सुद्धा तुम्ही रितसर त्याचे नोटरी स्टॅम्प दाखवा. ह्याला काय टॅक्स नाही गव्हर्नमेंटचा, हे तुमचा गैरसमज सगळ्यांचा आहे. मी घेतला माझं GSTच्या अकाउंटला माझ्या सगळ्या बरं का, बैलाला हा GST लागलाच जात नाही ॲग्रिकल्चरमध्ये. काय माझ्या खरेदीत व्यवहारात बैल आहे माझ्या इन्कम टॅक्स ह्याच्यामध्ये, त्याच्यात चिक्या नावाचा बैल मी तिथं मेन्शन केलं आहे मी. तर मला अक्षरशः ब्युअर आला बरं का, मी त्यांनी टाकलं बाबा ऑक्समध्ये, तर आपल्याला ₹1 टॅक्स लागला ITR फाईल करताना माझं. तर राहतं काय माहिती आहे का, पारदर्शक दाखवा.
त्याच्यामुळे तुमच्या लोकांचा विश्वास वाढतो. बरोबर. विनाकारण काहीतरी किंमत करायची सांगायचं हे पद्धत बंद करा. कागद दाखवला पाहिजे काय हो असेल. कागद हो. खोटं बोलायचं नाही हो. माझ्या बैलाचं खरं 80 गुलाल झालेला आहे. मी तुम्हाला 80 गुलालाचे 80 नंबर कुठल्या बैला जाईल किती बक्षीस सगळं दाखवतो मला. चला हे सगळे हा Data सगळा आहे. रेकॉर्ड केलेला आहे त्यांनी आणि तो रेकॉर्ड करून सेव्ह पण करून ठेवलाय. हे महत्वाचं आहे. हे सगळं करता आलं पाहिजे. विनाकारण काही बोलायचं माझे 200 नंबर 300 नंबर असं नाही होत. मी R&D केली ह्याच्यात लोक फेकतात मला लक्षात आलं. बरं. तिथून मी लई लोकांशी संपर्क साधत खरंच नाहीये का तर मला खरी लोक चालतात. आबांना मी मानतो का तर मानतोय. काही युट्यूबर्स आहेत ना मी चांगलं तुमच्यासारखे त्यांची मला आवडतात. मी त्यांच्या आवडीनं बाईट बघतो. बरोबर. वेळ कुणाचाच मी घालून बसत नाही. वेळ बिझनेसमॅनला टाइम इज मोस्ट इम्पॉर्टंट बरोबर. असा विषय आणि ह्या गोष्टी जपल्याच पाहिजेत. आबांनी राजीनामा दिलाय आणि आता चर्चा सुरू झाली की आबा सकारात्मक निर्णय घेतील. तुम्ही एक सहकारी म्हणून त्यांना काय आव्हान करता? आबांची माझी काल 1.5 तास आम्ही दोघं बसलो होतो. आबांना मी बैलगाडी मालकांची व्यथा सांगितली हा. आणि तुम्ही का गरजेचं आहे त्यांना समजून सांगितलं पहिल्यांदा. हा. विनाकारण कसं आहे माहिती आहे का राजीनामा देण्याचं त्यांनी धाडस केलं हे चुकीचंच केलं आणि उगाच काय गरज नसताना विनाकारण थोड्याशा वादातनं द्यायची गरज नव्हती. आम्हाला ते पटलेलं आहे. आबा 100% आबांनी सांगितलं एवढ्या 2-3-4 दिवसामध्ये मी करणार आणि आबांना नाही दिलं ना आपण सगळ्यांनी आबाकडे जायचं. आबांची गाडी सांगायचं म्हणजे मोर हालून द्यायची नाही. बस विषय संपला. आबाला रात्रीच बोललोय मी. होय का? आबा का पाहिजे तर बर एक छोटा रात्रीची घटना घडली. आबांनी ती थोडक्यात मिटवली. वाद झालता आपल्याच मैदानामध्ये एक. बर 2 मिनिटात मिटवली हो ती माणूस पाहिजे आपल्याला पाहिजे. बरोबर आहे. आणि आबा निश्चितच सकारात्मक निर्णय घेतील या बाईटच्या माध्यमातून. धन्यवाद अजय शेठ. खूप धन्यवाद. दिवसानंतर मुलाखत झाली. धन्यवाद. धन्यवाद.